नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, हा व्हिडिओ टाकण्याचा माझा एकच उद्देश होता की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मला म्हणजे या प्रकारचे पर्सेंटेज XYZ पर्सेंटेज आहे, तर मी या कॉलेज पर्टिक्युलरमध्ये लागू शकतो का. तर या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये चौथ्या राऊंडसाठी लास्ट राऊंड आहे, या राऊंडची आपल्याला संधी घ्यायची आहे. ठीक आहे, सीट पक्की करण्यासाठी ओके हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनायचा. ओके, कॅप राऊंड 4 आणि ही शेवटची संधी आहे. ठीक आहे, तर बघा, तुमचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी परत स्वागत करतो. ठीक आहे, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की महाराष्ट्र सिटी 2025 इंजिनिअरिंग ॲडमिशन बद्दल बोलणार आहोत. ओके, त्यातही आपण कॅप राऊंड चौथा जो लास्ट चान्स आहे ॲडमिशन, म्हणजे ही जी काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्यासाठी. आफ्टर दॅट स्पॉट राऊंड राहणार आहे, परंतु स्पॉट राऊंड काय आहे ना, जिथं अवेलेबल आहे, जे अवेलेबल आहे तेच घ्यायचं आहे. स्पॉट राऊंड म्हणजे स्पेशली काही त्यांनी सीट्स अवेलेबल करून देणार नाही, ज्या रिक्त सीट्स आहेत, ज्या अवेलेबल सीट्स आहेत. ठीक आहे, मग तिथं मॅनेजमेंट या सगळ्या इश्यू येतात. ओके, त्याच्यामुळे ही जी काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, या जर ॲडमिशन प्रोसेस थ्रू जर लागलं तर योग्य राहील. ठीक आहे, बघा, धिस राऊंड म्हणजेच तुमच्यासाठी फायनल गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, खूप स्टुडंट कन्फ्यूज आहेत, सीट कशी सिक्युअर करायची, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कोणत्या चुका टाळायच्या. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ओके क्लिअर कट गायडन्स करण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा, आता पहिल्या पार्टमध्ये आपण डिस्कस करूया. पार्ट 1 मध्ये कॅप राऊंड चौथा हा का बरं महत्वाचा आहे. बघा, हा लास्ट राऊंड आहे, यानंतर रेग्युलर कॅप राऊंड राहणार नाही. ठीक आहे, वॅकंट सीट्स, ज्या सीट्स आधी भरल्या गेल्या नाहीत, या राऊंडमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर मी सांगितलेल्या गोष्टी जर नक्की केल्या तर 101% तुम्हाला तिथे चान्सेस आहे. ठीक आहे, बघा, कॅटेगरी कन्व्हर्सेशन होतात. बघा, जे काही कॅटेगरी स्टुडंट राहतात, जे काही कॅटेगरीज आहे, SC ST OBC BJ NT EWS, या म्हणजे समजा या कॅटेगरीचे समजा जर पूर्णपणे भरल्या नाही गेलेत, ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, ज्यांनी आधीच्या राऊंडमध्ये ॲडमिशन सिक्युअर केली नाही त्यांच्यासाठी फायनल अपॉर्च्युनिटी. जर तुम्ही हा चान्स जर गमावला तर नक्कीच फक्त इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा मॅनेजमेंट कोटावर सीट घ्यावी लागते. ओके, काही बरेचसे कॉलेजेस आहे इन्स्टिट्यूट स्पॉट राऊंडसाठी पण ते म्हणजे कॉलेजेस सीटा ओपन्स करतात, किंवा मग सरते शेवटी मॅनेजमेंट कोटा याच्या लक्षात. ओके, मॅनेजमेंट कोटा म्हणजे असं नाही की तुम्हाला CET दिलीच पाहिजे. ओके, म्हणजे CET देऊनच तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन घेऊ शकतात, परंतु CET देणं राहणं खूप कंपल्सरी आहे. बघा, ॲडमिशन सिक्युअर करण्यासाठी ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, स्टेप 1. ओके, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, वॅकंट सीट चेक करायची आहे. ठीक आहे, जसं की माझ्याकडे बघा कॅप राऊंड चौथ्यासाठी. ओके, बघा, ही आपल्याला म्हणजे 26/8/2025ला CET सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर ओके म्हणजे चौथ्या राऊंडसाठी ज्या काय अवेलेबल सीट्स आहे त्या ओपन झाल्या. तर सुरुवातीला तुम्हाला हे चेक करायचं आहे की ॲक्च्युली कोणत्या कॉलेजेसमध्ये जागा आहे. जसं की आता हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता सिव्हिलसाठी 3 आहे, कम्प्युटर सायन्ससाठी 1च आहे. आफ्टर दॅट बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्हाला घ्यायची आहे, परंतु या कॉलेजमध्ये समजा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, मग इथे नाहीच ना, मग हे कॉलेज कशाला ठेवायचं. तर थ्रूआउट ही जी काही तुम्हाला लिस्ट चेक करायची आहे, सर्वात पहिला टप्पा इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट बघा इथं लक्षात. ओके ओके, च्या ऑफिशियल वेबसाईटवर तेच सांगितलं की ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ही जी काही PDF आहे हे भेटून देणार, यात काही प्रॉब्लेम. ठीक आहे, कॉलेज वाईज ब्रांच वाईज किती सीट्स उरल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला तिथं काळजीपूर्वक चेक करायच्या. ठीक आहे, तुमच्या पर्सेंटाईल प्लस कॅटेगरीनुसार रिअलिस्टिक चॉईस ठरवा, इथं लक्षात. ओके, इथं लक्षात. म्हणजे आपल्याला आहे समजा 80% आहे आणि मी चेक करून राहिलो CUPचा, काही फायदा आहे का. म्हणजे CUPला समजा जर आपल्याला जायचं असं आपल्याला 101% माहीत आहे की 98, 99, 100 या जवळपास जर पर्सेंटेज राहिलं तर तिथे काही जाण्यात अर्थ आहे, हे लक्षात. ओके, रिअलिस्टिक बेस चेक करा. ओके, म्हणजे CUPला लागायचं आहे, ठीक आहे, तुमचं स्वप्न आहे, सगळ्यांचं स्वप्न राहते, परंतु शेवटी तुम्हाला काय पर्सेंटाईल मिळेल हे डिपेंड्स करतं, हे लक्षात. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला काय चेक करायचं आहे, कट ऑफ चेक करायचा, हे लक्षात. हा झाला कट ऑफ. ठीक आहे, लास्ट इयरचा कॅप राऊंड 3चा, लास्ट इयरला कॅप राऊंड 3च होते, कॅप राऊंड 4 नव्हता, त्याच्यामुळे कॅप राऊंड 4मध्ये जो काही कट ऑफ चेक करायचा, लास्ट इयरचा कट ऑफ तिसऱ्या राऊंडचा चेक करा. जे काही चेंजेस राहणार आहे ग्रॅज्युअली चेंजेस राहणार आहे. ठीक आहे, समजा 90% आहे, ठीक आहे, समजा एखाद्या कॉलेजमध्ये 89-91% समजा आहे, तिथं तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे 0.30 0.50 हे ग्रॅज्युअली चेंजेस करा. ठीक आहे, जसं की बघा, आता आपल्याला अमरावती गव्हर्नमेंटचंच कॉलेज आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही बघू शकता इथे. ओके, GSCS ओके जनरल SC साठी 96 पर्सेंटाईल पाहिजे. ओके, आफ्टर दॅट जनरल SCBC साठी 94. ओके, लेडीज ओपनसाठी 97. हे कट ऑफ फाउंड तिथं तुम्हाला तो वॅकंट सीट पाहायचा आहे.
ओके, नाहीतर तुम्हाला कट ऑफच नाही आहे. याच्या लक्षात समजा समजा तुम्हाला 85च्या जवळपास कट ऑफ आहे. ओके, मग तुम्हाला माहित आहे समजा तुमची कॅटेगरी समजा SCBC आहे, मग इथे तुम्ही बसू शकता का? नाही. मग या कॉलेजचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागला. हा झाला रिअलिस्टिक ऑप्शन. याच्या लक्षात तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेक करायच्या स्टेप बाय स्टेप. याच्या लक्षात पर्सेंटाईल प्लस कॅटेगरी. ओके, स्टेप सेकंड, ऑप्शन फॉर्म स्मार्टली भरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ओके, ऑलवेज पुट बेस्ट कॉलेज प्लस ब्रांच फर्स्ट. ठीक आहे, नंतर तुमच्या पर्सेंटाईलला सूट होणारा मध्यम लेवलचं कॉलेज ठेवा. ठीक आहे, शेवटी ऑप्शन फॉर्म्स. ओके, शेवटी सेफ ऑप्शन्स जिथे ॲडमिशन नक्की मिळेल असे कॉलेजेस ठेवायला विसरू नका. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला समजा 80 पर्सेंटाईल आहे, आपण असे कॉलेजेस ठेवायचे जिथं 82, 83, 84 पर्सेंटाईल आणि ब्रांच ठेवायचे. ठीक आहे, नंतर तुमच्या पर्सेंटाईलला सूट होणारा म्हणजे तुम्हाला 84 पर्सेंटाईल आहे ना, मग तुम्ही हा सगळा रिसर्च केलेला आहे कट ऑफचा आणि वॅकंट सीटचा, मग तशाच लेवलचे 80 पर्सेंटाईल वालेच कॉलेज ठेवायचे. ओके, याच्या लक्षात म्हणजे तुम्ही तिथं सेफ होणार. आणि शेवटी काय, तुम्ही जिथं सेफ होऊ शकता असेच कॉलेज तुम्हाला ठेवायचं. ओके, फक्त टॉप कॉलेजेस भरू नका, प्रॅक्टिकल राहा, बी प्रॅक्टिकल. याच्या लक्षात सेफ ऑप्शन्स ठेवल्याने ॲडमिशन कन्फर्म होईल. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचे येतात कमेंट पण आलेले, पहिल्या राऊंडमध्ये तेच लागलं, सेकंड राऊंडमध्ये पण तेच लागलं. ओके, तिथे त्याला काहीतरी चेंजेस करावं लागणार ना. याच्या लक्षात शेवटी काय, ही जी काही सगळी प्रोसिजर आहे याचा एक पर्टिक्युलर अल्गोरिदम, या अल्गोरिदम मार्फतच ते होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे, लास्ट तिसरी स्टेप, कॅटेगरी स्टुडंटनी हा नक्कीच फायदा घ्यायचा आहे. जर एखादा विद्यार्थी पर्टिक्युलर OBC, SC, ST, VJNT, EWS कॅटेगरीचा असेल, ओके, तर या राऊंडमध्ये कॅटेगरी कन्व्हर्सेशनमुळे जास्त चान्सेस राहू शकते. ठीक आहे, आता कॅटेगरी कन्व्हर्जन होते की नाही होते डिपेंड्स ऑन CET पोर्टल. ठीक आहे, येतात लक्षात. उदाहरणार्थ तेच मी सांगितलेलं की OBC, SC, ST समजा भरला नाही तर ओपनमध्ये कन्वर्ट होतात, परत ते कधी पॉसिबल होतं कधी नाही राहत, म्हणजे त्यांच्यावर डिपेंड आहे, होते नाही होते. ओके, शेवटी त्या इन्स्टिट्यूटवर CET पोर्टलवर डिपेंड आहे. ठीक आहे, यामुळे पर्सेंटाईलवर थोडा बहुत नक्कीच फरक पडतो. ओके, आणि सीट मिळण्याचे चान्सेस राहते, काही प्रॉब्लेम नाही. स्टेप 4, बी रिअलिस्टिक. तुमच्या पर्सेंटाईलनुसारच तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. कट ऑफ डाटा आताच तुम्हाला दाखवलेला, मागच्या वर्षीचा तो चेक करा. उदाहरणार्थ जर तुमचे पर्सेंटाईल 85 आहे तर 95+ कट ऑफ असलेल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला जाण्यात काही अर्थच नाही ना. ठीक, त्याच्यामुळे वॅकंट सीट्स, कट ऑफ, बी रिअलिस्टिक विथ देम. येतं लक्षात. ओके, बघा स्टेप 5. ओके, सीट अलॉट झाली तर लगेच फॉर्म भरा. ओके, हा सर्वात क्रुशियल स्टेज आहे. ओके, वन्स यू अलॉटेड द सीट, ओके, ॲक्सेप्ट करा. ओके, आणि ॲक्सेप्टन्स फी समजा तुम्ही अगोदर भरली नसेल तर भरावं लागते. समजा या अगोदर समजा तुम्ही भरले असेल तर काही प्रॉब्लेम. ठीक, ॲडमिशन फी पे करा त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन. ठीक आहे, कॉलेजमध्ये रिपोर्ट करा विदिन डेडलाईन. ठीक आहे, डिले केल्यास सीट कॅन्सल होण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, ही तुमची लास्ट राऊंड आहे, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाही आहे. एकदा लक्षात. ओके, बघा ज्या काही मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करू शकता. ओके, ऑप्शन फॉर्ममध्ये फक्त टॉप कॉलेजेस भरतात, सेफ ऑप्शन्स टाकत नाही. हे याच्या अगोदर आपलं झालेलं आहे, असं करायचंच नाही आपलं. ठीक आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्याच प्रकारच्या म्हणजे लापरवाही बाळगायची नाही. ठीक आहे, सगळ्या प्रकारचे तुम्ही समजा जर क्लेम केला असेल एखादा पर्टिक्युलर कॅटेगरीचं आहे त्याचं सर्टिफिकेट राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि OBC आणि SCBC विद्यार्थ्यांसाठी एक काय म्हणू शकतो एक्सटेंड, जे काही 6 महिने तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी एक्सटेंड झाले याचा फायदा घ्या. अलॉटमेंट झाल्यावर वेळेत कन्फर्म करत नाही, ही पण तुम्हाला टाळायचं. ठीक आहे, ओके, फ्रेंडच्या पसंतीवर ऑप्शन फॉर्म भरतात, स्वतःची रियालिटी बघत नाही, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्याचे पर्सेंटाईल वेगळे आहे, आपले वेगळे आहे, त्याच्यामुळे आपल्याच गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचं. ओके, या चुक्या जर तुम्ही टाळल्यास नक्कीच तुमच्या तिथं ॲडमिशन कन्फर्म होण्याचे चान्सेस राहणार. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, एक लक्षात घ्या की कॅप राऊंड 4 ही एक तुमची लास्ट गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी ॲडमिशन मिळवले नाही त्यांच्यासाठी हा राऊंड, ओके, म्हणजे काय होऊ शकतं, लाईफ चेंज होते यामुळे. इथं लक्षात. ओके, फक्त स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा. ओके, वॅकंट सीट तपासा, ऑप्शन फॉर्म वाईजली भरा आणि अलॉटमेंट कन्फर्म करा. ठीक आहे, मग नक्कीच तुम्ही इंजिनिअरिंगच्या जर्नीला तुमची सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, मला विश्वास आहे की ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली, ठीक आहे, नक्कीच तुम्हाला युजफुल राहील. हा जरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. मिस्टर प्रोफेसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. ठीक आहे, सो ऑल द बेस्ट फॉर युअर कॅप राऊंड 4th ॲडमिशन जर्नी. See you in the next video. Thank you.